नरेडकोतर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावरील होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटन मोठ्या उत्साहाने पार पडले। कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शिखर सिंग तसेच NNMRDA आयुक्त जलज शर्मा, आदिवासी विभागाचे आयुक्त लीना बनसोड, नरेडकोचे सुनील गवांदे, होमथॉनचे जयेश ठक्कर तसेच दीपक चांदे यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले। तसेच आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। कुंभमेळ्यानंतर प्रयागराजमध्ये रिअल इस्टेटमध्ये 30% मागणी वाढली आहे। नाशिकमध्येही तेच होणार असून येथील हवेची गुणवत्ता, मुबलक पाणी, उत्तम कनेक्टिव्हिटी, तीर्थस्थळ, पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकच्या कुंभमेळ्यामुळे रिअल इस्टेटला मोठी मागणी वाढणार आहे। तसेच जितके लोक प्रदर्शनाला भेट देतील तितकी झाडं आपण लावणार आहोत। हे अभिमानास्पद असून ती झाडे जगतील याचीही काळजी घेण्याचे आवाहन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी व्यक्त केले। तसेच पहिल्याच दिवशी 1820 नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट दिली। यामुळे तितकेच वृक्ष लागवडीचे जाहीर करण्यात आले। 21 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून एकाच छताखाली 500 पेक्षा अधिक गृहप्रकल्प येथे पाहता येणार आहेत असे आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आले। पासून एक खूप मोठा नाशिक शहरासाठी अट्रॅक्शन झालेलं आहे। त्यामध्ये दरवर्षी जे लोक येतात, रजिस्ट्रेशन होतात, त्याच्यासोबतच जे लोकांचा जे प्रतिसाद असते ते वर्षानुवर्ष वाढलेला दिसतोय। माझं पण सौभाग्य आहे की माझा हे तिसरा वेळ आहे की मी नरेडको सोबत ह्यामध्ये मला येण्याची संधी मिळालेली आहे आणि मी माझ्या डोळ्यासमोर यामध्ये प्रोग्रेस होताना बघतोय। तो मला नक्की माहीत आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स जे आहेत त्याच्या सर्वसामान्यावर आणि जे इच्छुक आहे घराचे जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक मोठा एक इव्हेंट असतो दरवर्षी ते पण, आणि हे सणाच्या हे काल असते तर त्यामध्ये लोकांची इच्छा पण असते। आणि दुसरी एक ह्यामध्ये महत्त्वाची बात की यामध्ये एकदम लोएस्ट जे इन्कम ग्रुप आहे LIG पासून एकदम मोठे मोठे जे सुपर लक्झरी अपार्टमेंट्स आहेत तेव्हापर्यंत प्रत्येक प्रकारचे नीड्सला, प्रत्येक प्रकारची गरजांना केटर करण्यासाठी इकडे स्टॉल्स आणि डेव्हलपर्स उपस्थित असतात। मी याच्यासोबतच जे यांच्या खूप जे चांगला उपक्रम आहे हे जितकी रजिस्ट्रेशन होतील त्यामध्ये तेवढेच ते झाड लावणार हे पण खूप अभिमानास्पद आहे, खूप प्रशंसनीय आहे आणि याबद्दल मी खूप खूप नरेडकोचे अभिनंदन करतो। आणि या सर्व मेंबर्सला शुभेच्छा। खूप सुंदर असा एक एक्सपो केलेला आहे बरेच वर्षापासून। तर होमथॉन 2025 साठी नरेडकोला सर्वात आधी तर शुभेच्छा। स्टॉल्स पण जे आता बघितले खऱ्या अर्थाने 13,000 स्क्वेअर फीटचे सुद्धा अपार्टमेंट तुम्ही करताय आणि 240 मीटरपर्यंतची बिल्डिंग करताय। मी सांगत होतो 240 किंवा 250 मीटरची मला तर PCMC मध्ये पण आठवत नाही, म्हणजे मी म्युन्सिपल कमिशनर होतो की तिकडे पण झालेलं नाही आहे आणि पुण्याला झालं असेल त्या माहिती नाही, पण एक दोनच बिल्डिंग असते। तर विच इज ऑल्सो क्लिअर रिफ्लेक्शन ऑफ द फॅक्ट दॅट नाशिक एक डेस्टिनेशन म्हणून, नाशिक एक शहर म्हणून माझा नाशिकला पहिला अनुभव आहे। आतापर्यंत गडचिरोली झाला आहे, सिंदूर झाला आहे, बरंच काही चांदा ते बांधा वगैरे झालं, पण खांडे झालं नव्हतं। आता माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खरं मला आणि माझी वाईफला सर्वात आधी जे एक फरक जाणवला आहे तो आहे तुमच्या AQI आणि एअर क्वालिटीच्या संदर्भातलं। वेदर इज ॲब्सोल्युटली अमेझिंग, कनेक्टिव्हिटी वाईज पण खूप अमेझिंग आहे आणि नाशिक इज ॲट दॅट क्रॉस सेक्शन वेअर मला वाटतं आत्तापर्यंत नाशिक खूप पंच बिलो इट्स वेट केलेलं आहे, पण आय थिंक वी आर ॲब्सोल्युटली ॲट दॅट राईट क्रॉस सेक्शन, राईट जंक्शन वेअर नाशिक कॅन स्टार्ट पंचिंग मच अबव इट्स वेट। आणि आत्ता मला प्रॉम्प्ट झाला की कुंभच्या संदर्भातलं काहीतरी बोलायचं। कुंभ आयुक्त म्हणून जॉईन केलं आहे तर तो बोलणं साहजिक पण आहे। 27 मधला जे आपला कुंभ आहे आणि नाशिकची एक जे एक मुख्य ओळख आहे। आय थिंक नाशिक इज ऑल्सो वन व्हेरी युनिक डिस्ट्रिक्ट ज्याच्यामध्ये टुरिझमपासून, स्पिरिच्युअलिटीपासून, तुमच्या इंडस्ट्रीपासून बरंच काही याच्यामध्ये खूप एक चांगला एक असा मिक्स आहे विच गिव्स समथिंग टू एव्हरीवन। मी कोणाचंही नाव घेऊन वेळ घालवणार नाही, कारण साहेब लोकांनी मला आधी सांगितलं का लवकर करा, आम्हाला जायचं आहे। फक्त एवढं सांगू इच्छितो का हा तिसरा होमेथॉन आहे, तिसरी वेळ मला जबाबदारी देण्यात आलेली आहे। यावेळेस
अजून सुंदर, अधिक मोठा आणि 100% सोल्ड आउट आता आम्ही आहोत. इनफॅक्ट आज आमच्याकडे कमीत कमी 7-8 लोक दिवसभरात परत गेले. आम्हाला स्टॉल पाहिजे होता, पण सॉरी टू से का त्यांना उशीर झाला. तर मी या निमित्ताने हे सांगेल का जेव्हा केव्हा आम्ही परत करू असंच शो होणार आहे. ज्यांना घ्यायची इच्छा असेल त्याने अगदी वेळेवर यावं आणि त्याचा स्टॉल राखीव करावा, जेणेकरून त्याचं सिलेक्शन भेटेल, चॉईस भेटेल. आणि ह्यावेळेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे 4.99 जे सगळे पेपरच्या माध्यमातून आपण वाचतात, काही माहिती लोकांना भेटली असेल. अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये बँक 7.5-8% व्याज दरामध्ये घर उपलब्ध करून देते. पण होमेथॉनमध्ये निवडक स्टॉलवर जर कोणी राईड बुक केला तर त्याला इफेक्टिव्ह व्याज दर लागेल 4.99. उर्वरित म्हणजे वरचे 2.5% असो का 3% असो, वर्ष, 6 महिने, 1.5 वर्ष जे काही पोझिशनचा कालावधी असेल तोपर्यंत त्या बिल्डरने त्याचे पैसे भरायचे असं आम्ही कबूल केलेलं आहे आणि ते आम्ही भरणार आहोत. मी ह्या निमित्ताने हे सांगू इच्छितो. थांबतो. धन्यवाद. याच्या प्रचंड सक्सेसनंतर आजचं होमेथॉन 3 या बॅकग्राऊंडवर होतं आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर होतं आहे की 2027मध्ये कुंभ येऊ घातला आहे. मी आता शेखर सिंग सरांशी बोलत होतो. सर त्यावेळेला मला म्हणत होते की आम्ही खूप दबक्या आवाजामध्ये या काही जे आत्ता चालू आहे वृक्षतोडवर वगैरे बोलतो. सर आम्ही बोलून दाखवण्यापेक्षा यावेळेला आम्ही करून दाखवलं आहे. आम्ही यावेळेला एक मोठी घोषणा केली आहे सर की जेवढे व्हिजिटर्स होतील तेवढे झाडं नरेडको लावणार आहोत. आम्ही नाशिककरांना संदेश देऊ इच्छितो की बिल्डर हा वृक्ष जर याच्यामध्ये जर तोडावा लागला, एक वृक्ष तोडावा लागला तर तो 10 झाडं लावणार आहे. आणि नाशिकचा बिल्डर हा पर्यावरणाचं रक्षण करणारा आहे. आम्ही आमच्या या ठिकाणी आम्हाला सर असं वाटते की जवळपास 50,000 व्हिजिट होणार आणि आम्ही 50,000 झाडं लावणार सर. नरेडकोने मोठा हा ध्यास घेतलेला आहे. आमच्याबरोबर बऱ्याचशा संघटना पण आमच्याबरोबर काम करत आहेत. आमच्याबरोबर प्राण संघटना काम करते. आमच्याबरोबर विकास, आदिवासी विकास त्या संघटना पण आमच्याबरोबर काम करत आहेत. आणि वृक्ष संरक्षण करणाऱ्या आणखीन काही संघटना आहेत सर. या संघटनांना आम्ही बरोबर घेऊन हे काम करणार आहोत. नरेडकोने हे जे प्रदर्शन केलेलं आहे सर, तुम्ही म्हणजे कदाचित जर हे ग्राउंड जाता येता पाहिलं असेल आणि आत्ता जे काही त्याच्यातला बदल झाला असेल हा जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की नाशिकला बदल घडवण्यामध्ये नरेडकोचा खूप मोठा हात आहे. मांडवीकर सर सुद्धा यामध्ये सहभागी होतील, माझ्याशी सहमत होती. ते भूमिपूजनाला होते. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या माझ्या टीमने या ठिकाणी आज प्रचंड मेहनत केलेली आहे. मग त्यामध्ये माझे सेक्रेटरी शंतनू देशपांडे आहेत, भूषण महाजन आहेत आणि जयेशभाई आहेत, अभय नेरकर आहेत आणि सर्वच, म्हणजे मी आता इथे सगळ्यांची नावं घेत नाही, पण या टीमने दिवस रात्र गेले 3 महिने प्रचंड मेहनत घेऊन आज जे काही उभं केलं आहे, मी या आपल्या सगळ्या टीमचं आभार मानतो आणि मी पुढील याच्यासाठी